नाशिकमधील नामांकित कंपनीतील कथित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर येते आहे। या प्रकरणातील महिला आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। कंपनीत ऑपरेशन मॅनेजर पदावरती कार्यरत असलेल्या या आरोपीने पीडित महिलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलाय। नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नाशिक शहर पोलिसांमध्ये 9 गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याच्यामध्ये धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणं व कार्यालयाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार या सदराखाली गुन्हे दाखल आहेत। यामध्ये एका पुरुष तक्रारदारांनी धार्मिक भावना दुखावणे व धर्मांतराचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल केलेला आहे। एका महिला पीडितांनी नोकरी लावून देतो व लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार तसेच धर्मांतराचा प्रयत्न व धार्मिक भावना दुखावणे व तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। इतर गुन्ह्यांमध्ये 4 महिलांनी सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस या सदराखाली गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 3 महिलांनी रिलिजियस हॅरॅसमेंट म्हणजे धार्मिक भावना दुखावणे आणि लैंगिक अत्याचार सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस या सदराखाली गुन्हे दाखल केलेले आहेत। बोंधू अशोक खरात याची आज एसआयटीकडनं 6 तासांपासून चौकशी सुरू आहे। चौथ्या गुन्ह्यात खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तसंच अशोक खरातचे कोणकोणत्या अधिकाऱ्यांसोबत संबंध होते याचा तपास सध्या एसआयटीकडनं सुरू असल्याची माहिती आहे। तसंच या प्रकरणात आणखीन धक्कादायक खुलासे होण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। 31 मार्चला शिर्डी पोलीस ठाण्यात बोंधू अशोक खरातसह पत्नी कल्पना खरात विरोधात जमीन खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून कल्पना खरात फरार आहे। या जमीन विक्री प्रकरणी ज्या 2 राष्ट्रीयकृत बँकातनं व्यवहार करण्यात आले त्या खात्यांची चौकशी आता शिर्डी पोलिसांनी सुरू केली आहे। या 2 खात्यातून आतापर्यंत 17 कोटींहून अधिकचा व्यवहार झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। याबाबत आता शिर्डी पोलिसांनी आयकर विभागाशी पत्रव्यवहार केलाय। नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरच्या बहुचर्चित दर्शन काळाबाजार प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांचे 2 पुतणे अभिषेक कडलक आणि ओम कडलक यांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे। पुतण्यांच्या माध्यमातून एजंटकडनं पैसे घेऊन भाविकांसाठी व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात पुरुषोत्तम कडलकला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आणखी कोणकोणते साथीदार आहेत याचा पोलिसांकडनं तपास सुरू आहे। अमरावतीतल्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली। सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना करण्यात आली। 10 पोलीस अधिकारी आणि 36 अंमलदारांचा या विशेष तपास पथकात समावेश आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनीही एसआयटी स्थापन केली आहे। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणातला आरोपी अयान अहमद याच्या घरावर अचलपूर महानगरपालिका पोलिसांकडनं बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे। आरोपीच्या घराचा काही भाग अतिक्रमित असल्यानं कारवाई करण्यात आल्याचं नगरपालिकेने सांगितलंय। त्यानुसार आज आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली। दरम्यान सध्या आरोपीच्या घराला कुलूप आहे आणि सर्व कुटुंबीय गायब असल्याची माहिती आहे। दरम्यान परतवाड्यातील आरोपीप्रमाणेच अशोक खरातच्या घरावरही कारवाई करायला हवी अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे। तर खरातच्या फार्म हाऊसवर बुलडोझर कधी चालवणार असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। मग आता हे घर तोडतायत तर त्या खरातचं घर अजूनपर्यंत का तोडलं गेलेलं नाही? त्या खरातचं घरही तोडलं गेलं पाहिजे। त्या ठिकाणी ती खरातची बायको जी गायब झालेली आहे तिलाही शोधून आणली पाहिजे, तिलाही जेलामध्ये डांबली पाहिजे। आणि त्यांचे जे कोण एजंट लोक होते ते आता असं म्हणतायत की आमच्यावर काही कारवाई नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे। मी आज अमरावती परतवाड्याची बातमी बघताना बघितलं की परतवाड्यातला जो आरोपी आहे त्याच्या घरावर बुलडोझर चालवला गेला। अभिनंदन आहे तुमचं, चांगली गोष्ट आहे। पण परतवाड्याच्या लैंगिक शोषण प्रकरणातल्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणारं सरकार खरातचा आलिशान फार्म हाऊस कुणाच्या आशीर्वादाने टिकलाय हे सांगणार आहे का? परतवाड्यात ज्या तत्परतेने बुलडोझर लावलाय तो लावायलाच हवा, चांगलं झालं।
पण तसाच बुलडोजर खरातच्या फार्म हाऊसवर कधी लावला जाणार आहे हा मूळ प्रश्न आहे. फक्त खरातच्याच फार्म हाऊसवर का हा बुलडोजर चालवावा? खरातशी आर्थिक संबंध असणाऱ्या चाकणकरांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तिथे सुद्धा बुलडोजर चालवला गेला पाहिजे.